पक्षाचे उमेदवार सन्माननीय भास्करराव बगरे यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेचे प्रमुख मार्गदर्शक, या देशातल्या शेतकऱ्यांचे कैवारी जाणते राजे सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उमेदवार सन्माननीय भास्करराव बगरे साहेब, महाविकास आघाडीचे व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व नेते मंडळी, आणि जरी पाऊस येत असला तरी सुद्धा 20 मेला मतपेटीतून भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याचा निर्धार करून आलेल्या सगळ्या माझ्या भावा आणि बहिणींनो, मी सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंती करणार आहे, शरद पवार साहेबांना पण विनंती करणार आहे की काल इथे देशाच्या पंतप्रधानांचं भाषण झालं आणि त्या भाषणाच्या वेळेला आमचा एक बहादर शेतकऱ्याचा मुलगा किरण सानप यांनी त्या भर सभेमध्ये या देशाच्या पंतप्रधानाला प्रश्न विचारला की तुम्ही पंतप्रधान आहात, 10 वर्ष तुम्ही इथे सत्ता गाजवलेली आहे, तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाबद्दल, शेतकऱ्याच्या कांद्याच्या भावाबद्दल बोला, तुम्ही शेतकरी विरोधी आहात, अशा पद्धतीची गर्जना आमच्या किरण सानप नावाच्या एका तरुण शेतकऱ्यानं केली। मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, जोरदार टाळ्या वाजवून त्या किरण सानपचं आपण अभिनंदन केलं पाहिजे। जे पंतप्रधान स्वतःला 56 इंची छातीचा पंतप्रधान समजतात, जे पंतप्रधान या देशामध्ये दडपशाही करतात आहे, हुकुमशाही करतात आहे, जे पंतप्रधान विरोधात बोलणाऱ्या माणसांना जेलमध्ये टाकतात आहे, जे पंतप्रधान विरोधी पक्षांना फोडण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर करतात आहे, त्या पंतप्रधानाला चॅलेंज करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते का शेतकऱ्याच्या पुत्राने केलेलं आम्हा नाशिक जिल्ह्याच्या जनतेला अभिमान आहे। आणि इथून पुढे आम्हाला खात्री आहे या मतदारसंघाचे उमेदवार 4 जूनला ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला ते या महाराष्ट्राचे खासदार असतील, ते निधड्या छातीनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षात बसवतील आणि त्यांना प्रश्न विचारतील, 10 वर्षाच्या कारभाराचा हिशोब मागतील। मला खात्री आहे भास्करराव बगरे हे काम करतील। मित्रो, शेतकरी पुत्र प्रश्न विचारत होता, पंतप्रधान काही काळासाठी स्तब्ध झाले होते आणि पंतप्रधानांनी त्याला उत्तर असं दिलं, जय श्रीराम। मोदी साहेब, या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला जय श्रीराम म्हणायला लावलेलं आहे, परंतु हा शेतकरी हे राम म्हणायला लावेल हे तुम्ही लक्षात ठेवा, हे राम म्हणायला लावेल। मी काय आपला जास्त वेळ घेत नाही। डाव्या पक्षांच्या वतीनं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या वतीनं, सर्व संघटनांच्या वतीनं मी आपल्याला इथं शब्द देतोय, मनमाडकरांना शब्द देतोय, नांदगाव तालुक्यातल्या जनतेला शब्द देतोय, व्यासपीठावरचे आपल्या नेते मंडळींना शब्द देतोय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1.5 लाख मतं मोजून भास्करराव बगरेच्या मतपेटीमध्ये टाकतील, हा शब्द मी तुम्हाला देण्यासाठी इथं आलेलो आहे। मी नांदगावच्या आणि मनमाडच्या जनतेला विनंती करणार आहे की ज्या शेतकऱ्याच्या कष्टाचं दाम हे सरकार देऊ शकलं नाही, गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी 22 वेळेला निर्णय घेतलेले आहेत। शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी त्याच्या घामाचं दाम पाडण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे। हे शेतकरी विरोधातलं सरकार आहे, आपण लक्षात ठेवा। आणि म्हणून ह्या सरकारचा पराभव 20 मेला आपल्याला करायचा। मनमाड शहरामध्ये कामगार वर्ग पण मोठ्या संख्येने या। कामगार वर्गाला सुद्धा मला सांगायचंय, कर्मचाऱ्यांना सांगायचंय की या मोदी सरकारने कामगारांसाठी असलेले 29 कामगार कायदे 2020 मध्ये कोविडच्या काळामध्ये रद्द केलेले आहेत। जे कायदे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले होते, जे कायदे आपल्याला संविधानाने दिले होते, ज्या कायद्यामुळे आपल्याला कायम नोकरी मिळत होती, ज्या कायद्यामुळे आपल्याला महागाई भत्ता आणि वेतन श्रेणी मिळत होती,
किमान वेतन मिळत होतं, रजा मिळत होती, प्रॉव्हिडंट फंड मिळत होता, हे सगळे कायदे रद्द करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आणि संबंध कामगार वर्गाला गुलाम करण्याच्या दिशेनं पावलं टाकलेली आहेत. 100-150 वर्षाच्या इतिहासामधलं संघर्षातनं झालेले कायदे ह्या मोदी सरकारने एका फटक्यात रद्द केलेली आहे आणि म्हणून कामगार वर्गाने सुद्धा निर्धार केला पाहिजे. आम्हाला संविधानाने दिलेले कायदे ज्या मोदी सरकारने रद्द केले त्यांना आम्ही सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, हा आपल्याला निर्धार करायचा आहे आणि संबंध कामगार आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ह्या मोदी सरकारचा पराभव करण्याची भूमिका घ्यायची आहे. मित्र, इथे तरुण मंडळी आलेली आहे, विद्यार्थी आहेत, युवक आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु या पंतप्रधानांनी निवडणुकीच्या अगोदर 2014च्या अगोदर बिहारमधल्या पाटणा शहरामध्ये युवकांच्या मेळाव्यामध्ये आश्वासन दिलं होतं, दरवर्षी 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ. मी आपल्याला सांगू इच्छितो, यांनी नोकऱ्या तर नाहीच दिल्या, परंतु कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या काढून घेण्याचं पाप या मोदी सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. सरकारी क्षेत्रामध्ये जिथे सरकारच्या विविध खात्यामध्ये जिथे 17.5 लाख कर्मचारी काम करत होते, आता तिथे फक्त 14 लाख कर्मचारी काम करतात. ज्या रेल्वेमध्ये 17 लाखापेक्षा जास्त कर्मचारी होते, त्या रेल्वेमध्ये आता 12 लाख लोक कर्मचारी काम करतात. या देशातल्या संबंध देशामध्ये 25 लाख पदं रिक्त आहेत. ह्या 25 लाख तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या, परंतु मोदी सरकारने ती पदं भरली नाहीत. आमची मुलं शिकून रस्त्यावर फिरतात आहे, डिग्री घेऊन रस्त्यावर फिरतात आहे, परंतु मोदी सरकारला आपली दया आलेली नाहीये. आपल्याला मात्र त्यांनी नोकऱ्या दिलेल्या नाहीत. आज देशामधल्या पदवीधर तरुणांपैकी 42% तरुणांना नोकरी नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून बेरोजगार तरुण असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी खर्च करणारे पालक असतील, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की संबंध या तरुण भारताचं, युवा पिढीचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम कोणी केलं असेल तर हा मोदी सरकारने 10 वर्षाच्या काळात केलेलं आहे. शेवटचा मुद्दा सांगणार आणि मी थांबणार आहे. मित्र, हे मग सरकार कोणासाठी काम करत होतं? हे सरकार फक्त 2 लोकांसाठी काम करत होतं, एक अदानी आणि अंबानीसाठी. मित्र, तुम्ही म्हणाल तुम्ही विरोधी पक्षातले लोक आहेत म्हणून असं बोलता, परंतु मी आपल्याला 3-4 गोष्टी सांगणार आहे. या देशामध्ये BSNL होतं, भारतीय संचार निगम लिमिटेड होतं, ते मारून टाकलेलं आहे. रिलायन्ससाठी, अंबानीच्या रिलायन्ससाठी मारून टाकलं. आता अंबानीची जिओ कंपनी या देशामध्ये दूरसंचार क्षेत्रामध्ये नंबर 1 ची कंपनी आहे. या देशामध्ये पेट्रोल डिझेल बनवणारे कारखाने BPCL, ONGC, ज्याचे काही प्लांट तुमच्या तालुक्यामध्ये आहेत, HPCL असेल, हे सगळ्या ऑइल कंपन्यांना त्यांना मारून टाकण्याची धोरणं घेतलेली आहेत. आणि आता ही सगळी रिलायन्स ऑइल नावाची जी कंपनी आहे, या रिलायन्स ऑइल कंपनीकडे हळूहळू ह्या सगळ्या कंपन्यांची मालमत्ता ट्रान्सफर करण्याचं काम चालू आहे. मित्र, या देशातल्या अनेक कोळशाच्या खाणी, महत्वपूर्ण अशा खाणी या संबंध अदानी अंबानीच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत. या देशातले महत्वाचे सगळे विमानतळ ह्या अदानी अंबानी ह्या लोकांच्या ताब्यात दिलेली आहेत. या देशाच्या समुद्रकाठावर असलेली आपली मोठमोठी 7 बंदरं ही अदानीच्या ताब्यामध्ये देण्यात आलेली आहे. संबंध अर्थव्यवस्था, सर्व सार्वजनिक उद्योग, सर्व सार्वजनिक सेवा, हे सर्व काही फक्त अदानी अंबानीच्या ताब्यात देण्यासाठी गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने धोरण राबवली. त्यासाठी कायदे केले, त्यांच्यावर पैसे उधळले आणि संबंध आपण कष्टाने निर्माण केलेली संपत्ती ह्या संबंध कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात देण्याचं काम केलेलं आहे. या देशातल्या 140 कोटीसाठी हे सरकार काम करत नव्हतं, फक्त कॉर्पोरेट कंपन्या अदानी अंबानीसाठी ते काम करत होते. आणि म्हणून आपली दुर्दशा झालेली आहे. मित्र, आणि म्हणून आम्ही मत देणार आहोत, ते आमच्या भविष्यासाठी देणार आहोत, इथल्या शेतकरी कामगारांसाठी देणार आहोत, इथल्या छोट्या व्यापाऱ्यासाठी देणार आहोत, इथल्या छोट्या उद्योजकांसाठी देणार आहोत. या देशामधल्या बड्या कॉर्पोरेटांनी 2 धनिकांना मोठं करण्यासाठी आम्ही मतदान करणार नाही, हा निर्धार आणि विचार आपण केला पाहिजे. आणि 20 मेला मी आपल्याला विनंती करणार आहे, नाशिक जिल्ह्यातल्या 3 जागा आपण जिंकतो. नाशिक जिल्ह्यातल्या 3 जागा आपण जिंकतो. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ निवडून येतात आहे. भास्करराव भगरे, तुमचा निर्णय झालेला आहे, तुम्ही निवडून आलेला आहात. तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मी अभिनंदन करतोय की तुम्ही नाशिक दिंडोरीचे खासदार म्हणून आहात. आणि आपण धुळ्याची सुद्धा जागा जिंकतो, साफ करणार आहोत.
या मोदींना आपण साफ करणार आहोत। या देशातली जनता सर्वश्रेष्ठ आहे। जो मस्ती करेल, जो दहशतवाद निर्माण करेल, जो हुकुमशाही निर्माण करेल, जो विरोधी पक्षांना मोडून टाकेल, त्यांना या लोकशाही व्यवस्थेमध्ये जागा नाही। त्यांना आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। यासाठी आपण मतदान करावं। भास्करराव बगरे यांची जी निशाणी आहे तुतारी, तिच्यावर मतदान करावं आणि त्यांना विजयी करावा अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। इन्किलाब जिंदाबाद।